तुम्हाला माहित आहे का, अष्टविनायकांपैकी फक्त एक गणपती आपल्या भक्ताच्या नावाने ओळखला जातो. होय, चला तर मग दर्शन घेऊया अष्टविनायकातला 8वा म्हणजेच पालीच्या बल्लाळेश्वराचे. रायगड जिल्ह्यातील पाली गावात असलेल्या या लाकडी मंदिराचे दगडी पुनर्बांधकाम नाना फडणवीसांनी 1760 साली केले. या मंदिराची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण आहे बरं का. मूर्ती पूर्वाभिमुख असून सकाळी सूर्याची किरणे मूर्तीवर पडतात. मंदिराच्या दोन्ही बाजूला तळे असून यातील एकाचे पाणी रोज गणेशाच्या पूजेसाठी वापरले जाते. मंडळी, बल्लाळेश्वराच्या दर्शनापूर्वी इथे धोंडी विनायकाचं दर्शन घेतलं जातं. त्यामागची आख्यायिका म्हणजे पूर्वी कल्याण नावाच्या व्यापाऱ्याचा बल्लाळ नावाचा मुलगा होता, ज्याला गणेश चिंतनाचे फार वेड होते. परंतु ही गोष्ट त्याच्या वडिलांना आणि गावकऱ्यांना आवडली नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याची भरपूर मारहाण केली. बल्लाळाने गणेशाचे स्मरण करताच गणेशाने आपल्या भक्ताचे रक्षण केले आणि त्याच्या अंगावरील सर्व घाव मिटवले. त्याचबरोबर बल्लाळाच्या विनंतीवरून गणेशाने इथंच वास्तव्य केलं आणि गणेशाला इथं बल्लाळेश्वर या नावाने ओळखलं जाऊ लागलं. मंडळी, ज्या गणेश मूर्तीची पूजा बल्लाळ करायचा ती मूर्ती आज धोंडी विनायकाच्या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर बल्लाळेश्वराच्या दर्शनापूर्वी या धोंडी विनायकाचं दर्शन घेतलं जातं. मंडळी, माहिती आवडल्यास नक्की प्रतिसाद द्या. अशाच इंटरेस्टिंग माहितीसोबत भेटूया पुढच्या भागात. गणपती बाप्पा मोरया.